मी काँग्रेसच्या गोटात नाही। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीमधील पराभवाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे। भेटीची वेळ अद्यापही निश्चित नसल्याचं कळतंय। महत्त्वाची घडामोड दिल्लीमधून समोर येते। काँग्रेसच्या गोटातून दिल्लीमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे दाखल झालेले आहेत आणि निवडणुकीमधल्या पराभवाबाबत पृथ्वीराज चव्हाण हे चर्चा करणार असल्याचं कळतंय। दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींची पृथ्वीराज चव्हाण भेट घेणार आहेत। महत्त्वाची घडामोड काँग्रेसच्या गोटातून पुढे येते आहे। पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीमध्ये दाखल झाले। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मोठी घडामोड पृथ्वीराज चव्हाण दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। कशा भेटींचा सिलसिला बघायला मिळणार आहे? भेटीची वेळ अद्यापपर्यंत निश्चित झालेली नाहीये। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार पूर्ण राज्यामध्ये काँग्रेसचा जो ऐतिहासिक दारुण पराभव झालेला आहे त्याचा अहवाल घेऊन पृथ्वीराज चव्हाण ही राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। पक्षासोबत मित्र पक्षांची मदत झाली का, त्याचबरोबर बंडखोरांचा काय परिणाम झाला, यासह ईव्हीएमच्या बाबतीमध्ये खरंच काही परिणामकारक काही घोटाळा आहे का, या सगळ्या बाबींचा विचार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। स्वतः टेक्निकल बाबतीमध्ये खूप स्ट्रॉंग मानले जातात। त्यांनी सुरुवातीलाच ईव्हीएम बाबतीमध्ये स्पष्टपणे नकार दिला होता। मात्र त्यानंतर त्यांच्या ज्या भूमिकाबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे किंवा वाढलेले जे मतदान आहे याबद्दल अजूनही अनेकांना प्रश्नचिन्ह कायम आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीमध्ये आले आहेत। ते स्वतंत्रपणे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, त्याचबरोबर राहुल गांधी यांच्यासह ते प्रियंका गांधी यांची भेट घेऊ शकतात। यामुळं नक्की राज्यामध्ये जी काय दारुण पराभव झालेला आहे ते 2014च्या मोदी लाटेमध्ये असो किंवा 2019लाही लोकसभेमध्ये भाजपच्या एवढ्या जागा आलेल्या असतानाही काँग्रेस 40ची पार होती, मात्र यावेळी ती 20 पार करू शकली नाही। याची कारण नक्की काय आहेत आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला एवढं घवघवीत यश मिळालं होतं, त्या यशानंतर असं 4 महिन्यात काय घडलं की काँग्रेसला थेट 2 अंक 20च्या पुढे जाता आलं नाही। या सगळ्या कारणांचा निश्चितपणे विचार होईल। ते कमिटीचा आहेत, माजी मुख्यमंत्री आले, त्यांचं स्वतः बरोबर आहे। त्यामुळे या सगळ्या चर्चेनंतर नेमकं काय पुढे येतं बघावं लागेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।